गुड मॉर्निंग क्लास. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ऑनलाईन वर्गात कायझेन अड्डामध्ये. आज आपण ज्या घटकावर चर्चा करणार आहोत तो घटक आहे शेअर. शेअर या घटकावर एवढ्या 2-3 वर्षामध्ये जर का प्रश्नपत्रिका चाळल्या तर त्याच्यावर नियमितपणे प्रश्न तुम्हाला दिसणार नाही, परंतु एखाद्या अर्ध्या परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न दिसेल. या पलीकडे जाऊन विचार केला तर बँकिंग सारख्या काही परीक्षा अशा आहेत ज्याच्यावर शेअर या घटकावर नियमितपणे प्रश्न विचारलेला असतो. असं जरी असलं तरी आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहोत आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला कोणताही घटक ऑप्शनला टाकण्याचा अधिकार नाही. भले त्या घटकावर एक प्रश्न येऊ किंवा 2 प्रश्न येऊ, या वर्षी त्या घटकावर प्रश्न आला की नाही आला याच्याशी आपला काही संबंध नाही, पण त्या घटकाच्या बेसिक कन्सेप्ट ज्या आहेत त्या बेसिक कन्सेप्ट आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्या दृष्टीने आपण आज शेअर या घटकाची थोडीशी माहिती घेणार आहोत. आणि अतिशय सोपा घटक आहे. या घटकामध्ये काहीही विशेष नाही, पण तो इकॉनॉमिक्सशी संबंधित असलेला विषय असल्यामुळे आपण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करतो. थोडा घटक समजावून घ्यायचा प्रयत्न करा, आपल्याला तो खूप सोपा वाटायला लागेल. आता शेअर म्हणजे मुळात काय हे समजावून घ्या. शेअर म्हणजे कंपनीच्या भांडवलातील एक भाग, त्याला आपण शेअर असं म्हणतो. हा शेअर ज्याच्या नावाने विकत घेतलेला आहे त्या व्यक्तीला शेअर धारक असं म्हणतात. हा जो शेअर धारक असतो हा एका अर्थाने कंपनीचा मालक असतो. लक्षात घ्या, हे शेअर 2 प्रकारचे असतात. पहिला जो शेअरचा प्रकार आहे त्याला अग्र हक्काचे शेअर असं म्हणतात आणि दुसरा जो शेअरचा प्रकार आहे त्याला सर्वसाधारण शेअर असं म्हणतात. या अग्र हक्काच्या शेअरमध्ये आणि सर्वसाधारण शेअरमध्ये म्हणजेच प्रेफरन्स शेअर आणि ऑर्डिनरी शेअर या 2 शेअरमध्ये फरक नेमका काय असतो तर लक्षात घ्या. हे अग्र हक्काचे जे शेअर असतात या शेअरमध्ये कंपनीकडून आपल्याला ठराविक प्रमाणामध्ये लाभांश मिळणार याची शेअर धारकाला गॅरंटी असते. याशिवाय जेव्हा कंपनी बंद करायची वेळ येईल त्यावेळेस आपण जी काही कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली आहे ती गुंतवणूक आपल्याला पुन्हा मिळण्याचा आपला अग्र हक्क असतो, म्हणून त्या शेअरला अग्र हक्काचे शेअर असं म्हणतात. तर हे जे शेअर आहेत या शेअरच्या किमतीच्या संदर्भामध्ये थोडीशी आपण चर्चा करू. तर शेअरची दर्शनी किंमत आणि तिचा बाजारभाव अशा 2 वेगवेगळ्या प्रकारच्या किमती असतात. शेअरची दर्शनी किंमत जी असते ती दर्शनी किंमत असते 10 रुपये किंवा 5 रुपये किंवा 2 रुपये किंवा 1 रुपये. भारतामध्ये शेअरच्या या 4 प्रकारच्या किमती असतात. एकतर 10 रुपये किंवा 5 रुपये किंवा 2 रुपये किंवा 1 रुपया अशी शेअरची किंमत असते. आपल्याला उदाहरणामध्ये जर शेअरची किंमत दिलेली नसेल तर शेअरची किंमत 10 रुपये धरायची, लक्षात घ्या. जर उदाहरणात किंमत दिली नसेल तर शेअरची किंमत किती? 10 रुपये. ही झाली शेअरची छापील किंमत. परंतु छापील किमतीवरच शेअरची खरेदी विक्री होते असं नाही. शेअरची खरेदी विक्री जी होते ती खरेदी विक्री होते शेअरच्या बाजारभावावर. आणि शेअरचा बाजारभाव काय असतो तर त्या कंपनीची मार्केटमध्ये जी पत असते त्या पतीनुसार शेअरचा बाजारभाव जो असतो तो कमी जास्त होत असतो. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, शेअरची खरेदी किंवा विक्री करताना जर माझ्याकडे एखादा शेअर आहे तो मला विकायचा आहे आणि तुम्हाला एखादा शेअर घ्यायचा आहे तर आपण आपल्या दोघांमध्ये तो व्यवहार करू शकत नाही. शेअरची खरेदी किंवा विक्री जर करायची असेल तर ती शेअरची खरेदी किंवा विक्री ही दलालामार्फतच करावी लागते. आणि खरेदी करताना किंवा विक्री करताना दोन्हीही वेळेस त्या दलालाला आपल्याला ठराविक दलाली द्यावी लागते. शेअरच्या खरेदी विक्रीचा जो व्यवहार होतो तो व्यवहार स्टॉक एक्सचेंज मध्ये होत असतो. यानंतर लाभांश नावाची एक कन्सेप्ट असते, लक्षात घ्या. शेअर धारकाला दरवर्षी कंपनी त्या शेअरवर काही लाभांश देत असते. मग तो पर्सेंटेजवर ठरलेला असतो. 10%, 20%, 25%. कंपनी तिच्या नफा तोट्यानुसार त्या शेअरचा लाभांश जो आहे तो लाभांश शेअर धारकाला प्रदान करत असते. हा जो लाभांश असतो लक्षात घ्या, हा लाभांश शेअरच्या दर्शनी किमतीवर मिळत असतो.
तुम्ही तो शेअर मार्केटमधून किती रुपयाला विकत घेतला याच्याशी कंपनीला काहीही घेणं देणं नाही. कंपनी जो लाभांश देत असते तो लाभांश शेअरच्या दर्शनी किमतीवर देत असते. यातलीच आणखी थोडीशी माहिती घ्यायचा प्रयत्न करू, जी आपल्याला गणितामध्ये उपयोगी जरी नाही पडली तर ती आपल्याला जीएस मध्ये कुठेतरी उपयोगी पडेल. आयपीओ नावाचा एक प्रकार असतो. हे आयपीओ म्हणजे काय? ज्या वेळेस एखादी कंपनी आपला नवा शेअर मार्केटमध्ये लॉन्च करते किंवा विक्रीला काढते त्यावेळेस त्याला आयपीओ असं म्हणतात. या आयपीओचा बाजारभाव किती ठेवायचा हे कंपनीच्या मार्केटमधल्या पतीनुसार ठरलेला असतो. तो ठरवण्याचा पूर्ण अधिकार जो आहे तो त्या कंपनीला असतो. आयपीओ त्यालाच इनिशियल पब्लिक ऑफर असं म्हणतात. 2-3 आठवड्याच्या काळानंतर हा आयपीओचा पिरियड ज्यावेळेस संपेल त्यानंतर तो जो शेअर आहे तो शेअर आपल्याला स्टॉक एक्सचेंजमध्ये खरेदी विक्रीसाठी उपलब्ध होतो. या भारतामध्ये 2 महत्त्वाचे शेअर बाजार आहेत. त्यातला पहिला महत्त्वाचा शेअर बाजार जो आहे ज्याला आपण बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असं म्हणतो BSE, आणि दुसरा नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजे त्याला आपण NSE असं म्हणतो. हे BSE आणि NSE हे दोन्ही जे स्टॉक एक्सचेंज आहेत हे भारतात मुंबईमध्येच आहेत. ही जी BSE आहे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे, या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक जो असतो तो आहे सेन्सेक्स. सेन्सेक्स याचा अर्थ सेन्सिटिव्ह इंडेक्स असा याचा अर्थ आहे, लक्षात घ्या. आणि हा NSE जो आहे नॅशनल स्टॉक एक्सचेंज जो आहे या नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक जो असतो त्याला निफ्टी असं म्हणतात. निफ्टी म्हणजे नॅशनल इंडेक्स फॉर 50 कंपनीज, म्हणजे मार्केटमध्ये ज्या 50 महत्वाच्या कंपन्या असतील त्या 50 महत्वाच्या कंपन्यांच्या भावानुसार हा निफ्टी जो असतो तो कमी जास्त होत असतो. आणि हा सेन्सेक्स जो असतो हा सेन्सेक्स 30 महत्वाच्या ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांच्या बाजार भावानुसार कमी जास्त होत असतो. यातला आणखी एक महत्वाचा भाग छोटासा तो म्हणजे उत्पन्नाचा दर. उत्पन्नाचा दर बऱ्याच वेळा आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेला असतो. तर उत्पन्नाचा दर म्हणजे काय, तर थोडक्यात लक्ष द्या. तुम्ही गुंतवलेल्या प्रत्येक 100 रुपयावर तुम्हाला किती रिटर्न मिळाले याला उत्पन्नाचा दर असं म्हणतात. आपण शेअर या घटकाच्या उदाहरणाकडे जायचा प्रयत्न करू. समोर लक्ष द्या प्रश्नाकडे. 10 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 120 रुपये असताना 2448 रुपये खर्च करून 2% दलालीने शेअर खरेदी केले तर किती शेअर मिळतील? आता या ठिकाणी लक्ष द्या. शेअरची दर्शनी किंमत या ठिकाणी 10 रुपये जरी असली तरी सुद्धा आपल्याला तो शेअर 10 रुपयाला विकत मिळालेला नाही. त्या शेअरचा बाजार भाव जो आहे तो 120 रुपये आहे. आपल्याला ह्या 120 रुपयाला सुद्धा शेअर मिळालेला नाही. मग शेअर किती रुपयाला मिळाला? 120 रुपये अधिक 2% दलाली ही शेअरची किंमत आहे. मग 120 रुपये अधिक 120च्या 2%, 120च्या 2% बरोबर 2 रुपये 40 पैसे. ही एका शेअरची किंमत झाली. लक्षात घ्या. 120 रुपये अधिक 120च्या 2% ही दलाली आहे शेअर विकत घेताना दिलेली आपण. मग 120 अधिक 2 रुपये 40 पैसे बरोबर 122 रुपये 40 पैशाला एक शेअर आपल्याला मिळालेला आहे. आणि हे शेअर विकत घेण्यासाठी आपण एकूण किती पैसे गुंतवलेले आहेत? 2448 रुपये. मग 2448 रुपयामध्ये 122.4 या भावाने किती शेअर मिळतील? भागाकार करा, आपल्याला उत्तर मिळेल. छेदस्थानी दशांश चिन्ह आहे ते दशांश चिन्ह काढून टाका. 2448 वर एक शून्य दिला, खालचं दशांश चिन्ह निघून गेलं. 1224 एके 1224 आणि 1224 जुने 2448
20 शेअर आपल्याला मिळतील. लक्षात घ्या, 120 रुपयाचा शेअर प्लस 2% दलाली, एकूण शेअरची किंमत झाली 122 रुपये 40 पैसे आणि आपण गुंतवलेली रक्कम आहे 2448 रुपये. 2448 ला 122.4 ने ज्यावेळेस आपण भागलं त्यावेळेस आपल्याला उत्तर मिळालं 20 शेअर. चला पुढच्या उदाहरणाकडे. समोर पाया पुढच्या उदाहरणाकडे. 10 रुपये दर्शनी किंमत असलेल्या शेअरमध्ये राणीने 2400 रुपये गुंतवले. कंपनीने 15% लाभांश जाहीर केला तर राणीला एकूण किती लाभांश मिळेल? या उदाहरणामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, या उदाहरणामध्ये कुठेही कंपनीच्या शेअरचा बाजारभाव दिलेला नाही किंवा कुठेही दलालीचा उल्लेख केलेला नाही. ज्या वेळेस बाजारभावाचा उल्लेख केलेला नसतो त्यावेळेस तो शेअर जो आहे तो त्याच्या इनिशियल प्राइसला म्हणजे 10 रुपयाला आपण विकत घेतलेला आहे असं समजायचं. आणि ज्या वेळेस कंपनी एखाद्या शेअरवर लाभांश जाहीर करत असते त्यावेळेस तो लाभांश सुद्धा शेअरच्या बाजारभावावर नाही तर शेअरच्या दर्शनी किमतीवर मिळत असतो. मग 10 रुपये दर्शनी किंमत आहे आणि या 10 रुपयावर 15% लाभांश मिळणार आहे म्हणजे 10च्या 15% बरोबर 1 रुपया 50 पैसे. एका शेअरवर 1 रुपया 50 पैसे लाभांश मिळणार. असे राणीकडे शेअर किती आहेत? तिने 2400 रुपये गुंतवलेले आहेत. शेअरची किंमत आहे 10 रुपये म्हणजे तिच्याकडे एकूण 240 शेअर्स आहेत. मग राणीला लाभांश किती मिळेल? एकूण 240 शेअर आहेत आणि एका शेअरवर 1.5 रुपये जर मिळत असेल तर 240 गुणिले 1 रुपया 50 पैसे बरोबर 360 रुपये. किंवा याच्या पलीकडे थोडंसं लक्ष द्यायचा प्रयत्न करा. एकूण 2400 रुपये गुंतवलेले आहेत आणि या 2400 रुपयावर ही बेसिक किंमतच आहे, याच किमतीवर आपल्याला लाभांश मिळणार आहे. 2400च्या 15% जरी काढला आपण तरी सुद्धा आपल्याला 360 उत्तर मिळेल. 2400च्या 15%, 2 शून्य गेले 2 शून्य गेले, 24 गुणिले 15 बरोबर 360 रुपये. राणीला एकूण 360 रुपयांचा लाभांश मिळालेला आहे. साधं उदाहरण आहे, लक्षात आलं असेल. पुढे चला, लक्ष द्या या पुढच्या प्रश्नाकडे. 10 रुपये दर्शनी किंमत असलेल्या शेअरचा बाजारभाव 125 रुपये असताना 2% दलालीसह 2550 रुपये गुंतवले. कंपनीने 25% लाभांश जाहीर केला तर राजाला एकूण किती लाभांश मिळेल? लक्षात घ्या, या ठिकाणी शेअरचा बाजारभाव जो आहे तो शेअरचा बाजारभाव आहे 125 रुपये. पण आपल्याला तो शेअर 125 रुपयाला मिळालेला नाही, त्या शेअरवर आपण 2% दलाली दिलेली आहे. मग सुरुवातीला आपण एका शेअरची किंमत काढून घेऊ. 125 रुपये हा शेअरचा बाजारभाव अधिक 125च्या 2% एवढी रक्कम जी आहे ही आपल्याला दलाली द्यावी लागणार आहे. म्हणजेच 125 अधिक 125च्या 2% 2.5 रुपये म्हणून एका शेअरची किंमत झाली 127 रुपये 50 पैसे. ही एका शेअरची किंमत झालेली आहे. आपण पैसे गुंतवले किती? 2550 रुपये. मग या 2550 रुपयामध्ये 127.5 रुपये या भावाने एकूण किती शेअर मिळतील? तर ते शेअरची संख्या पहिल्यांदा आपल्याला काढावी लागेल. 2550 ही गुंतवलेली एकूण रक्कम आहे आणि एका शेअरचा भाव जो आहे तो आहे 127.5 रुपये. या ठिकाणी दशांश चिन्ह आहे ते काढून टाकायचं असेल तर वर 1 शून्य द्या. 2550 1 शून्य 1275. या ठिकाणचं दशांश चिन्ह निघून गेला, वर 1 शून्य दिला आपण. 1275 एके 1275, 1275 दुने 2550. आपल्याकडे एकूण 20 शेअर्स आहेत. आता लक्षात घ्या, कंपनीने लाभांश जाहीर केला आणि मगाशी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लाभांश जो मिळत असतो तो या 125 रुपयावर किंवा या 127.5 रुपयावर मिळणार नाही. लाभांश जो असतो तो शेअरच्या दर्शनी किमतीवर मिळत असतो. या ठिकाणी शेअरची दर्शनी किंमत आहे 10 रुपये आणि म्हणून
10 रुपयाचा 25% लाभांश आहे. 10च्या 25% बरोबर 2.5 रुपये. म्हणजेच एका शेअरवर आपल्याला पैसे मिळणार 2.5 रुपये. असे आपल्याकडे एकूण शेअर आहेत 20. म्हणजे एकूण रक्कम जी आपल्याला मिळणार आहे, एकूण लाभांश जो मिळणार आहे 20 गुणिले 2.5 रुपये बरोबर 50 रुपये. म्हणजे राजाला या शेअर मध्ये गुंतवणूक करून लाभांश जो मिळणार आहे तो लाभांशाची रक्कम असेल 50 रुपये. परत एक मिनिट लक्ष द्या. शेअरचा बाजार भाव आहे 2% दलाली दिल्यानंतर आपल्याला मिळालेली शेअरची किंमत आहे. आपण गुंतवलेली एकूण रक्कम भागिले शेअरची किंमत, आपल्याला मिळाले एकूण 20 शेअर. शेअरवर कंपनीने दिलेला लाभांश जो आहे तो लाभांश आहे 25%. म्हणून 10च्या 25% 2.5 रुपये. 20 शेअर्स आहेत, 2.5 रुपये एका शेअरवर आपल्याला मिळणार आहेत. 20 गुणिले 2.5 बरोबर 50 रुपये आपल्याला लाभांश मिळेल. चला पुढे या पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. 10 रुपये दर्शनी किमतीचा शेअर 200 रुपयाला विकत घेतला. त्यावर कंपनीने 100% लाभांश दिला. तर गुंतवणुकीवरील उत्पन्नाचा दर किती? या उदाहरणात कुठेही दलालीचा उल्लेख केलेला नाही. याचा अर्थ असा आहे 200 रुपयाला शेअर विकत घेतला, याचा अर्थ दलाली सहित त्या शेअरची किंमत 200 रुपये आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपण शेअर विकत घेण्यासाठी आपल्या खिशातून 200 रुपये गुंतवलेले आहेत. आणि कंपनीने जो लाभांश जाहीर केलाय तो लाभांश आहे 100%. लक्षात घ्या, मगाशी सांगितल्याप्रमाणे लाभांश जो असतो शेअरच्या दर्शनी किमतीवर दिला जातो. 10 रुपयावर 100% लाभांश म्हणजे 10च्या 100% बरोबर 10 रुपये. आपल्याला गुंतवणुकीवरील उत्पन्नाचा दर काढायचा आहे. लक्षात घ्या, गुंतवणुकीवरील उत्पन्नाचा दर याचा अर्थ तुम्ही गुंतवलेल्या प्रत्येक 100 रुपयावर तुम्हाला शेकडा किती पैसे मिळाले याला म्हणायचं उत्पन्नावरील गुंतवणुकीचा दर. हा 10 रुपये आपला फायदा झालेला आहे, पण 10 रुपये फायदा होण्यासाठी आपण पैसे गुंतवले किती? 200 रुपये. मग 200 रुपयावर 10 रुपये हे आपलं उत्पन्न आहे. 200 रुपयावर 10 रुपये तर 100 रुपयावर किती रुपये? 5 रुपये. म्हणजेच गुंतवणुकीवरील उत्पन्नाचा दर जो आहे तो किती आहे? 5% आहे. लक्षात घ्या. सोपा भाग आहे एकदम, आपल्या सहज लक्षात येऊन जाईल. 200 रुपये गुंतवले, 10 रुपये मिळाले, म्हणजे 100 रुपयावर 5% आपला उत्पन्नाचा दर झाला. चला पुढच्या उदाहरणाकडे. समोर लक्ष द्या मित्रांनो. प्रश्न मोठा वाटत असला, किचकट वाटत असला तरी सुद्धा प्रश्नाचा अर्थ समजावून घ्या. प्रश्नाचा अर्थ एकदा समजला की गणित सोडवायला अजिबात आपल्याला अडचण येणार नाही. समजून घ्या. 10 रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव 140 रुपये असताना 2% दलालीसह 3570 रुपये गुंतवले. कंपनीने 30% लाभांश दिला. काही दिवसांनी ते शेअर 200 रुपये भावाने 2% दलालीसह विकले. तर या व्यवहारामध्ये एकूण नफा किती? समजावून घ्या. या ठिकाणी लाभांश दिलेला आहे कंपनीने 30%. लाभांश दिलेला असल्यामुळे आपल्याला पहिल्यांदा आपल्याकडे एकूण किती शेअर आहेत हे काढावं लागेल. लक्षात घ्या, शेअरचा बाजार भाव आहे 140 आणि त्याच्यावर 2% दलाली दिलेली आहे. 140च्या 2% म्हणजे 2 रुपये 80 पैसे. 140 अधिक 14 दुने 28 म्हणजे 2 रुपये 80 पैसे. 142.8 रुपये ही एका शेअरची किंमत झाली. आपण एकूण पैसे किती गुंतवलेले आहेत बाजारामध्ये? तर 3570 रुपये ही एकूण गुंतवणूक आहे. हा एका शेअरचा भाव आहे. म्हणजे एकूण शेअर किती होतील? एकूण शेअर बरोबर 3570 भागिले 142.8 रुपये. हा भागाकार करा. आपल्याकडे 25 शेअर आहेत. लक्षात घ्या, हा भागाकार 25 येईल. आपल्याकडे एकूण 25 शेअर आहेत. आता
शेअरवर कंपनीने 30% लाभांश दिलेला आहे. हा लाभांश जो आहे हा लाभांश शेअरच्या बाजार भावावर असणार आहे. 10 रुपयावर 30% म्हणजेच 10च्या 30% म्हणजेच 3 रुपये. एका शेअरवर आपल्याला 3 रुपये एवढा लाभांश मिळणार आहे. आपल्याकडे 25 शेअर आहेत म्हणजे लाभांशाची रक्कम जी आहे ती लाभांशाची रक्कम झाली 25 गुणिले 3 बरोबर 75. आता इथपर्यंत काही अडचण नाही. थोडस पुढे चला. हे सगळे शेअर जे आहेत काही अडचणीमुळे आपण 200 रुपये भावाने विकून टाकलेले आहेत. 200च्या 2% म्हणजे 4 रुपये. म्हणजेच एक शेअर ज्यावेळेस आपण विकणार त्यावेळेस आपल्याला 4 रुपये दलाली द्यावी लागेल. म्हणजेच आपल्याला 200 वजा 4 बरोबर 196 रुपयेच मिळणार आहेत. लक्षात घ्या, एका शेअरची किंमत जरी 200 रुपये असली तरी 4 रुपये दलाली द्यावी लागेल. 196 रुपये एका शेअरचे आपल्याला मिळतील. आपल्याकडे एकूण 25 शेअर आहेत. मग एकूण आपल्याला मिळणारी रक्कम जी आहे 196 गुणिले 25 बरोबर 4900 रुपये. एवढी रक्कम आपल्याला शेअरच्या विक्रीनंतर मिळणार आहे. लक्षात घ्या. मग आपल्याला या ठिकाणी एकूण नफा काढायचा आहे. टोटल शेअर विकल्यानंतर आपल्याला मिळालेली रक्कम आहे 4900 आणि शेअर विकत घेण्यासाठी आपण एकूण रक्कम जी गुंतवलेली होती ती रक्कम आहे 3570 रुपये वजा 3570 1330 रुपये. परंतु 1330 हे आपलं उत्तर नाही. हा 1330 रुपये आपला नफा आहेच, याच्याबद्दल अजिबात वाद नाही. परंतु मध्यंतरीच्या काळात कंपनीने जो काही लाभांश दिलेला होता 75 रुपये, हे 75 रुपये सुद्धा आपल्याला मिळालेले आहेत या शेअर मध्ये गुंतवणूक केल्यामुळे. म्हणजे हे 1330 रुपये अधिक 75 रुपये बरोबर 1405 रुपये हा आपला एकूण नफा झालेला आहे. या पूर्ण व्यवहारामध्ये आपला नफा झाला 1405 रुपये. परत एका मिनिटात समजून घ्या. 140 रुपये शेअरचा भाव, 2.8% दलाली, एकूण शेअरचा भाव झाला 142.8. आपण गुंतवलेली रक्कम जी आहे 3570 म्हणजे आपल्याकडे एकूण 25 शेअर आहेत. 30% लाभांश दिला. 10 रुपयाच्या 30% म्हणजे 3 रुपये. 25 75 रुपये आपल्याला लाभांश मिळाला. हे शेअर आपण विकले 200 रुपये भावाने. 2% दलाली दिली म्हणजे एका शेअरचे आपल्याला मिळणार 196 रुपये. अशा आपल्याकडे 25 शेअर होते त्यामुळे आपल्याला मिळाले 4900 रुपये. हे 4900 रुपये आपल्याला शेअरच्या विक्रीतून मिळाले. ते शेअर खरेदी करण्यासाठी आपण पैसे गुंतवले होते 3570 रुपये. दोघांची वजाबाकी केली 1330 रुपये नफा प्लस आपल्याला मिळालेले 75 रुपये लाभांश म्हणजे एकूण नफा जो झाला आपला तो झाला 1405 रुपये. तर पहा मित्रांनो, शेअर या घटकावरचे असे साधे साधे प्रश्न आहेत. हे प्रश्न आपण इतके दिवस थोडेसे दुर्लक्षित केल्यामुळे आपण त्याच्यावरचे मार्क कदाचित गमावले असतील. पण अतिशय सोपा भाग आहे. एकदा पाहिल्यानंतर लक्षात नाही आलं तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ पहा. या घटकावरचे आपले मार्क जाणार नाहीत अशी माझी गॅरंटी आहे. एवढ्याच 2-4 प्रकारचे प्रश्न जे आहेत ते या घटकावर पुन्हा पुन्हा आतापर्यंत विचारलेले आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला हा व्हिडिओ आणि आपला हा चॅनल पोहोचवण्याचा प्रयत्न करा. आजच्या पुरता आपला निरोप घेतो. उद्या परत नवीन घटकासह भेटू. तोपर्यंत नमस्कार.